कादंबरी शिकवणी भाग 8 प्रकरण 71 अंगठी कुठे. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. पैसे घेऊन कल्याणी तर निघून गेली. तेजू आणि मैथिली घरी यायला निघाल्या. तेजू तिच्यावर खूप वैतागली होती. मैथिली, तू काय केलंयस? तुला तरी कळतंय का? अगं, आता कुणी विचारलं की अंगठी कुठे आहे तर काय सांगशील? मला तर आता तुझी भीतीच वाटू लागली आहे. तुझ्यामुळे मी पण प्रॉब्लेममध्ये येणार एक दिवस. आणि तो एक दिवस दुसऱ्याच दिवशी येईल असं दोघींनाही खरंच वाटलं नव्हतं. सगळ्यांचा नाश्ता झाला होता. आई दादा देवळात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. मनू आधी त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसले होते. राघव डायनिंग टेबलवर बसून पेपर वाचत होता. तेजू बाजूला बसून तिची कॉलेजची वही पूर्ण करत होती. मैथिली डायनिंग टेबल पुसायला बाहेर आली. उठणार तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. मैथिली, अंगठी कुठे काढून ठेवली आहेस? घालून ये आधी, नाहीतर कुठेतरी हरवेल हं, तो म्हणाला. ते ऐकताच मैथिली आणि तेजू दोघी चपापल्या आणि एकमेकींकडे पाहत राहिल्या. राघवला जरा वेगळंच वाटलं. काय म्हटलं मी? कुठे काढून ठेवली आहेस अंगठी? त्याने पुन्हा विचारलं. असेल इथे तिथेच, त्याची नजर चुकवत ती म्हणाली. इथे तिथे म्हणजे? राघवने विचारलं. अहो, म्हणजे तोंड वगैरे धुताना बहुतेक आपल्या रूममध्ये काढून ठेवली आहे मी. वेळ मारायची म्हणून ती बोलून गेली. तिचं बोलणं सुसंगत वाटत नव्हतं म्हणून राघवने तो प्रश्न अधिकच ताणून धरला. काढून ठेवली बहुतेक? चल दाखव, तो म्हणाला. अहो असू दे ना, मी बघते नंतर, ती म्हणाली. बघते म्हणजे? तुला माहीत नाही तू कुठे ठेवलीस? निमूटपणे माझ्याबरोबर चल आणि अंगठी कुठे आहे ते दाखव मला, तो म्हणाला. तो पुढे गेला तरी ती तिथे जागेवरच उभी होती. त्याने मागे वळून पाहिलं. काय झालं? काही नाही. मग चल, तो म्हणाला. ती निमूटपणे त्याच्या मागोमाग रूममध्ये गेली. तेजूची इथे भीतीने गाळण उडाली होती. ती जागेवरची अजिबात हल्ली नाही. हं, कुठे ठेवली आहे दाखव पाहू, त्याने असं विचारताच मैथिली शांत राहिली. काय विचारतोय? अंगठी कुठे आहे, त्याने पुन्हा शांतपणे विचारलं. हरवली, ती म्हणाली. तरी अजून तो शांतच होता. शांतपणेच त्याने पुन्हा विचारलं. हरवली कुठे? घरी की बाहेर? आठवत नाही. त्याच्या एक एक प्रश्नावर तिचा आवाज हळू आणि खोल होत होता. मैथिली, खरं काय ते सांगायचं. नंतर मला मागाहून वेगळं काही कळलं तर मग बघच, तो म्हणाला. मैथिली अजून शांतच होती. कदाचित तेजूला काहीतरी माहीत असेल म्हणून त्याने तेजूला हाक मारली. तेजू, आत ये जरा. जीव मुठीत घेऊन बिचारी तेजू आत गेली. राघवने मग तेजूकडे पाहिलं. तिलाही दरदरून घाम फुटला होता. तेजू, तुला माहिती अंगठी कुठे हरवली ते? तेजूने मग मैथिलीकडे पाहिलं आणि मैथिली मानेनेच नाही नाही अशी खूण करत असताना राघवने ते नेमकं पाहिलं. तो तेजूच्या जवळ गेला. एक क्षणभरही वेळ न दवडता खरं सांगायचं काय झालंय ते. मग तेजूने शेजारच्या ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी भरभर पिऊन घेतलं. तरीही तिच्या घशाला कोरड पडली होती. राघवने शांतपणे तिला पुन्हा विचारलं. तेजू, खरं सांग, नक्की काय घडलंय? हाताची घडी घालून राघव तिच्यासमोर उभाच राहिला. त्याने आपले डोळे तिच्यावर रोखले. दादा, त्याचं, ती अंगठी, न भीता खरं सांग तेजू, मी तुला काही करणार नाही, राघव म्हणाला. तेजूने मग एक मोठा आवंढा गिळला. दादा, मैथिलीने ती अंगठी सोनाराकडे गहाण ठेवली आहे आणि आलेले पैसे कल्याणी ताईला दिले तिच्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी. कल्याणीचं नाव ऐकताच कुणीतरी जळते निखारे हातावर ठेवावेत असं राघवचं झालं. त्याचा चेहरा लालेबुंद झाला. रागाने तो जळत्या निखाऱ्यासारखा तापला. काय? क्षणार्धात तो मागे वळला आणि जोरात खाडकन आवाज झाला. मैथिलीच्या एक सणसणीत मुस्काटीत पडली होती. तो जोरदार फटका न पेलावल्यामुळे ती बेडवर फेकली गेली होती. तेजू खूप घाबरली. आई, दादा अशी हाक मारतच ती तशीच रूममधून बाहेर पळत पळत आली. चिडलेल्या राघवने दरवाजा बंद केला आणि खुंटीला टांगलेला बेल्ट खेचला. प्रकरण 72 राघवचा संताप. बाहेरून नुकत्याच घरात येणाऱ्या आईने आणि दादांनी धावत पळत बाहेर येणाऱ्या तेजूला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तिला दरदरून घाम फुटला होता. ए तेजू, काय झालं बेटा, अनु आईंनी विचारलं. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. काय झालं तेजू, दादांनी तिला जवळ घेत विचारलं. ती रडू लागली. दादा, राघव दादा मैथिलीला मारतोय, शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली. काय? का पण? वैतागत दादांनी विचारलं. तिने मग कल्याणी भेटल्यापासून अंगठी गहाण टाकल्यापर्यंतचा सगळा प्रसंग भरभर सांगितला. आई दादांना आश्चर्य वाटलं. कल्याणी कोणत्या तरी संकटात आहे हे ऐकून अनु आईंना काळजी वाटली. पण सध्या त्याच्यापेक्षा मोठं संकट मैथिलीवर ओढावलं होतं.
दोघेही राघवच्या रूमपाशी गेले, मागोमाग तेजूसुद्धा. दरवाजा बंद असून राघवच्या ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता. तुला मी आधीच सांगितलं होतं, कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही. एवढा मोठा निर्णय तू स्वतः परस्पर घेऊन टाकलास, तुला सांगावंसं देखील वाटलं नाही. त्याच्यानंतर चप असा बेल्टने मारण्याचा आवाज झाला आणि मैथिलीच्या ओरडण्याचा रडण्याचा आवाज आला. आई ग, ती रडत होती. राघवला क्षणात सगळं आठवलं. म्हणून तर आज त्याच्या रागावरचा कंट्रोल पूर्ण उडाला होता. कल्याणी पळून गेली तेव्हा पोलिसांचा आलेला फोन, त्याच्यानंतर तिचा नवरा जेव्हा वाटेत भेटला होता तेव्हा दादांची आणि काकांची तो किती उद्धटपणे बोलला होता ते आठवलं. तेवढंच नाही, राघवला तर तो जाता जाता म्हणाला होता, तुझी एक बहीण तर मी पळवली आहे, आता ह्या दोघींना सांभाळ, नाहीतर त्याही कुणाचा तरी हात धरून पळून जातील, आणि पळून जायला त्यांना काही मदत लागली तर मी करीनच ना. आणि त्याचं ते विक्षिप्त हसणं. मग राघवने त्याच्यावर हात उचलला. त्यावेळेस तो म्हणाला होता, आता तुझे दिवस आहेत, पण एक दिवस तुझ्या बहिणीसाठी तू माझ्यासमोर नाक रगडत येशील, तेव्हा तुझी नाही जिरवली ना तर नाव सांगणार नाही. आणि त्या क्षणीच राघवने सगळ्यांना सांगून टाकलं होतं की आता आपला कल्याणीशी काही संबंध नाही. आणि आज मैथिलीकडून जखमेवरची ती खपली काढली गेली होती आणि आठवणींचं रक्त भळाभळा वाहत होतं. त्या सगळ्या गोष्टी राघवला आठवत होत्या. त्याचा संताप अनावर झाला होता. समोर मैथिली आहे, ती आपली बायको आहे, आपण एक प्रतिष्ठित सुशिक्षित व्यक्ती आहोत, हे सगळं तो विसरला होता. त्या घाणेरड्या माणसाचे शब्द त्याला आठवत राहिले. एक बहीण तुझ्या नाकावर टिचून पळून गेली, आता उरलेल्या 2 बहिणीसुद्धा कुणाचा तरी हात धरून अशाच पळून जातील बघ. आणि मग त्याचं अकराळ विकराळ हसणं राघवला आठवलं. पुन्हा एकदा हात उचलला गेला आणि पुन्हा एकदा मैथिलीच्या विव्हळण्याचा आवाज आला. प्रकरण 73. मैथिली काकूची शपथ. आई दादा बाहेरून दरवाजा ठोठवत राहिले. राघव, अरे राघव, दरवाजा उघड, वेडेपणा करू नकोस, आता ताईपणा केलास तर परिणाम वाईट होतील, दादा बोलत होते. अनुआई रडत होत्या. राघव, तुला आम्हा दोघांची शपथ आहे, उघड दरवाजा. पण राघवचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्याच्या दृष्टीने मैथिलीने खूप मोठा गुन्हा केला होता आणि आता त्याचा स्वतःवरही कंट्रोल नव्हता. पुन्हा एकदा हात उगारणार तेवढ्यात अनुआई म्हणाल्या, आम्ही मेलो तरी तुला फरक पडणार नाही, ठाऊक आहे आम्हाला, पण तुला नंदिनी काकूची शपथ आहे. तुझ्या अशा वागण्याचा तिला किती त्रास होत असेल, निदान तिच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तरी दरवाजा उघड रे बाबा. नंदिनी काकूचं नाव ऐकताच राघवच्या हातातला बेल्ट गळून पडला आणि मग त्याने दरवाजा उघडला. मैथिली चांगलीच थरथरत होती. तिच्या हातावर मानेवर वळ उमटले होते. रडून रडून चेहरा सुजला होता. अनुआईनी तिला जवळ घेतलं. दादांना ते सगळं पाहवलं नाही. ते संतापले. त्यांनीही रागाच्या भरात राघवच्या एक चांगलीच मुस्काटीत ठेवून दिली. तो दिवसच विचित्र आणि अप्रसन्न गेला. कुणाचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. मैथिली आणि तेजू दोघी त्या दिवशी कॉलेजला जाऊ शकल्या नाहीत. मनू आधी दोघे घाबरले होते. अनुआई डोक्याला हात लावून बसल्या होत्या आणि दादांना आता राघवचं तोंडही पाहायचं नव्हतं. राघव रागाने बाहेर निघून गेला होता आणि मैथिली रूममध्ये रडत बसली होती. प्रकरण 74. भाई मामा आले. हे असं काहीतरी विचित्र घरात पहिल्यांदा घडलं होतं. बरं, झाल्या प्रकरणात नक्की चूक कुणाची तेही कळत नव्हतं. म्हटलं तर चूक दोघांची होती. मैथिलीने अंगठी गहाण ठेवली ही चूक होती, पण त्यात तिचा हेतू वाईट नव्हता. कल्याणीला मदत करून तिच्या बाळाचे प्राण वाचवावे असा चांगलाच हेतू होता आणि राघवला राग येणं सुद्धा स्वाभाविक होतं. मैथिलीने परस्पर एवढा मोठा व्यवहार केला होता, तोही कल्याणीशी. तिचा नवरा फार काही बरा नव्हता. उद्या तो घरपर्यंत आला तर ते कुणासाठीच चांगलं नव्हतं. घरात 2 तरण्या ताठ्या मुली होत्या आणि संतापून म्हणूनच राघवने मैथिलीवर हात उचलला होता. दादाने सुद्धा राघववर हात उचलला होता. राघवचं तोंड पाहायची सुद्धा त्यांची इच्छा नव्हती आणि या सगळ्या गोष्टींचं अनुआईंना टेन्शन आलं होतं. या सगळ्या प्रकारात वरची बेल वाजली. आधीने दरवाजा उघडला. समोर भाई मामा होते. मामा तुम्ही? ते ऐकताच अनुआई आणि दादा दोघे ताडकन उभे राहिले. हसून आनंदाने भाई मामांचं स्वागत करावं तेही त्यांना सुचलं नाही. भाई मामा मात्र आनंदाने आत आले. दादांशी गळे भेट केली. तोपर्यंत दोघेही कसेबसे सावरले होते. बसा ना भाई. अहो फोन करायचा, स्टेशनवर कुणीतरी आणायला आलं असतं, दादा म्हणाले. काही आवश्यकता नाही दादासाहेब, मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी इथे जवळ आलो होतो. आमच्या गावाहूनच बस केली होती. म्हटलं इतक्या जवळ आलो आहे तर तुम्हा सगळ्यांना भेटून जाईन म्हणून हॉलमधून लगबगीने निघालो. तसं मुलं भेटणार नाही तसं वाटलं होतं, कारण राघव मैथिली सकट सगळेच कॉलेजला असणार असं वाटलं होतं. पण म्हटलं तुम्हाला भेटेन, थोडा वेळ मुलं येईपर्यंत थांबेन आणि मग संध्याकाळच्या गाडीने निघून जाईन. पण हा आधी तर घरी दिसतोय. काय रे आधी, आज कॉलेजला सुट्टी की काय? मामांनी विचारलं. आधी काही बोलू शकला नाही. मग अनुआई म्हणाल्या, आधी जा,
मामांसाठी पाणी घेऊन ये बाळा. आधी आत गेला तेव्हा दादांनी मग हळुवारपणे विषय काढला. भाई मामांच्या समोर हात जोडून दादा म्हणाले, आधी तुमची माफी मागतो भाई. आज घरात एक अनिष्ट घडलं. भाई मामा गोंधळले. अहो दादा काय करता? भाई मामा गोंधळले. अहो दादा करताय काय? झालंय काय एवढं? त्यांचे हात सोडवत भाई मामांनी विचारलं. भाई, आज राघव आणि मैथिलीमध्ये भांडण जुंपलं आणि राघवने तिच्यावर हात उगारला. ते ऐकून भाई मामा काळजीत पडले. मैथिलीचं काही चुकलं का दादा? त्यांनी हळुवारपणे विचारलं. सांगतो भाई, मग तुम्हीच ठरवा कोण चूक कोण बरोबर. आधी पाण्याचा ग्लास ठेवून गेला होता. भाईंनी मग घोटभर पाणी घेतलं. कॉलेजच्या जवळ मैथिली आणि तेजूला कल्याणी भेटली होती. तिचा मुलगा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून तिने मैथिलीकडे 20,000 रुपयाची मागणी केली. मैथिलीने पण कुणालाही न सांगता तिला मदत करावी या उद्देशाने स्वतःची साखरपुड्याची अंगठी गहाण टाकली आणि तिला मदत केली. ही गोष्ट राघवला कळली आणि मग त्याने पुढचं दादांना बोलवेच ना. पण दादासाहेब, तुम्ही असताना देखील हे असं घडावं? भाई मामांचा आवाज आता कातर झाला होता. भाई, खरं सांगतो, जे घडलं ते 4 भिंतीच्या आत, त्या दोघांच्या खोलीत. बाहेरून आम्ही थांबवायचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी नंदिनीची शपथ घातली तेव्हा सगळं प्रकरण संपलं. दादा म्हणाले, मैथिली कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. भाई मामा म्हणाले, तिला बाहेर बोलावण्यापेक्षा तुम्ही तिच्या रूममध्ये जा. सगळ्यांसमोर तुमच्याशी बोलणं तिला जड जाईल. दादा म्हणाले. भाई मामा उठले आणि मैथिलीच्या खोलीत गेले. मैथिलीचा सुजलेला चेहरा, तिच्या मानेवर हातावर उमटलेले वळ पाहून त्यांचा जीव गलबलला. वडिलांना पाहून मैथिलीला राहवलं नाही. त्यांना घट्ट मिठी मारून ती रडू लागली. बाबा, मला नाही राहायचं इथे. मला तुमच्यासोबत घेऊन जा ना. ती म्हणाली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत भाई मामा म्हणाले, घेऊन जाईन हं. काळजी नको करूस, पण आधी शांत हो. भाई मामांनी जवळच्या बाटलीतलं तेल ओतलं आणि तिच्या वळांवर लावलं. तेल लावताना तिला ज्या वेदना होत होत्या त्या त्यांच्या काळजात उमटत होत्या. पोरीला तळ हाताच्या फोडासारखं जपलं ते हे सगळं बघण्यासाठीच का? असा विचार त्यांच्या मनात आल्यापासून राहिला नाही. हे पहा बाळा, संध्याकाळची गाडी आहे. तू तोंड धुवून घे, काहीतरी खाऊन घे आणि तुझी बॅग पण भरून ठेव. मग आपण निघू हं. तिचे डोळे पुसत भाई मामा म्हणाले. मैथिलीच्या दुःखावर आता फुंकर मारल्यासारखं झालं होतं. तिने आपल्या वडिलांना पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. तिच्या पाठीवरून हात फिरवत भाई मामा म्हणाले, मी वहिनी आणि दादांशी बोलून घेतो. तू तुझी तयारी करायला घे. भाई मामा मग बाहेर आले. दादासाहेब, चूक कोण बरोबर कोण हे मी कोण ठरवणार? फळ सुरीवर पडलं काय किंवा सुरी फळावर पडली काय? कापलं जातं ते फळच. मैथिलीची अवस्था आता मला पाहवत नाही आहे. मी तिला माझ्यासोबत आज गावी घेऊन जातोय. तुमची परवानगी आहे ना? भाई मामाने विचारलं. असं का म्हणता भाई? राघव चुकला यात काही दुमत नाहीच. त्याची बाजू आम्ही घेणार नाही. पण आम्ही मैथिलीसाठी काहीच केलं नाही असं का वाटतं तुम्हाला? खरंच सांगतो भाई, माझ्या 5 मुलांवर जेवढं प्रेम केलं तेवढंच मैथिलीवरही केलं आम्ही. उलट चमचाभर जास्तच केलं. पण कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते. तुम्ही मैथिलीला जरूर घेऊन जा. अडवणारे आम्ही कोण? काही दिवस तिथे राहिली तर तीही सावरेलच. दादा म्हणाले, शरीराचे घाव भरतात पण मनाचे घाव भरत नाहीत दादासाहेब. मैथिली फार दुखावली आहे. राघवकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. या सगळ्या गोष्टीचा मला त्याला जाब विचारायचा आहे. कुठे आहे तो? भाई मामांनी एवढं विचारलं आणि तेवढ्यात बाहेर गेलेला राघव घरी परत आला. प्रकरण 75. भाई मामांचा जाब. राघव भाई मामांना पाहून जागच्या जागी थबकला. दादांनी तर जणू त्याच्याशी न बोलण्याची शपथच घेतली होती. त्यामुळे ते तत्काळ उठून आत गेले आणि त्यांच्या मागे अनुआई. मामा, तुम्ही अचानक? कळवलं असतं तर स्टेशनवर मी स्वतः न्यायला आलो असतो. राघव म्हणाला. माझी एवढी काळजी आहे हे दाखवण्यापेक्षा स्वतःच्या बायकोची काळजी घेतली असतीस ना तर फार बरं झालं असतं राघव. अरे, छोटी मोठी भांडणं प्रत्येक जोडप्यात होतात. मी कधीतरी मैथिलीच्या बाजूने तुझ्याशी उलट भांडलो आहे का? उलट प्रत्येक वेळेस तिलाच दटावत आलो. पण तू मात्र असा निष्ठुर वागलास. आणि एवढा काय मोठा गुन्हा झाला होता रे? मान्य आहे, तुला न विचारता तिने परस्पर काही गोष्टी केल्या. पण तिचा हेतू तर चांगला होता ना. कुणाचा तरी जीव वाचवायचा हाच हेतू होता. कुणाचा तरी का? तुझ्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचा. तरीही ती चुकली म्हणून तू तिला शिक्षा दिलीस. पण तू चुकलास, आता तुला कोणी रे शिक्षा द्यायची? मैथिली आता क्षणभरसुद्धा इथे थांबणार नाही. मी तिला घेऊन आजच्या आज गावी चाललो आहे. भाई मामा प्रचंड रागावले होते. त्यांना शांत बसवत राघवने पहिल्यांदा त्यांचे पाय धरले. मामा, तुमच्यात आणि दादांमध्ये मी कधी फरक केला नाही.
आज माझं चुकलं हे मी मान्य करतो. वडिलकीच्या नात्याने तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती द्या. अगदीच तुम्ही देऊ शकता. तक्रारीविना मी तुमची शिक्षा भोगायला तयार आहे. पण त्याआधी एकदा, फक्त एकदा माझी बाजू ऐकून घ्या. प्रकरण 76 राघवचं स्पष्टीकरण. राघवच्या बोलण्याने भाई मामा थोडे विरघळले. राघव वाईट नव्हता. लहानपणापासून ते त्याला ओळखत होते. म्हणूनच की काय त्याचं बोलणं ऐकायला ते तयार झाले. राघवने बोलायला सुरुवात केली. मामा, मैथिलीने मदत केली हे तिचं चुकलं नाही. पण ती ज्या प्रकारे केली ते चुकलं. तिने माझ्यापासून, आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं हे चुकलं. गोष्ट फक्त पैशांची नाही मामा. ती आमची साखरपुड्याची अंगठी होती. कल्याणी माझी बहीण असली तरी तिने काय केलं होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. नंदिनी काकूंनी सगळं तुम्हाला सांगितलं होतं. तिच्या नवऱ्याने दादांचा आणि काकांचा किती अपमान केला होता हेही तुम्हाला ठाऊक आहे. एक वेळ तोही विसरता आला असता, पण त्याची संगत अजिबात बरोबर नाही. आज कल्याणीमार्फत मैथिलीकडून त्याने पैसे उकळले. उद्या तो स्वतः मैथिलीला गाठेल या भीतीने मी घाबरलो. घरात माझ्या 2 लहान बहिणी आहेत. उद्या तो त्यांच्यापर्यंत पोहोचला तर केवढी मोठी आफत येईल. एकंदरीत त्याचा स्वभाव, वागणं पाहून इतकी वर्ष आम्ही त्या लोकांना दूर ठेवलं. कल्याणीला पैशांची गरज होती हे मला कळलं असतं तर डायरेक्टली नाही, पण कोणत्या तरी इनडायरेक्ट पद्धतीने मी नक्कीच पैसे पोचवले असते. तेवढी माणुसकी माझ्यात पण आहे. पण आता तिच्याशी संपर्क वाढवून सगळ्या संकटांना आमंत्रण दिल्यासारखं झालंय. जे इतकी वर्ष मी टाळत होतो ते इतक्या सहजपणे घडलं मामा. म्हणून माझा संताप अनावर झाला. मैथिलीच्या थोरल्या बहिणीने मधुराने तुमच्या संमतीनेच लव्ह मॅरेज केलं, पण अजूनही तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट केलेलं नाही. आणि इथे तर कल्याणी घरातून पळून गेली, तेही अतिशय घाणेरड्या आणि नीच माणसाबरोबर. मैथिली अजून लहान आहे. माणसं तिला पारखता येत नाहीत. आणि जर तिने अशा गोष्टी लपवून ठेवल्या तर सगळ्या गोष्टी किती महागात पडतील हे मी तुम्हाला नव्याने काय सांगायचं मामा. मैथिली माझी बायको आहे. मला ती प्राणापेक्षा प्रिय आहे. ज्या क्षणी तुम्ही कन्यादान केलं आणि तिचा मी स्वीकार केला त्या क्षणापासून ती माझी नुसती जबाबदारी नाही तर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. माझ्या वागण्याचं मी मुळीच समर्थन करत नाही आहे. पण पुढचे धोके जेव्हा जाणवायला लागले ना तेव्हा माझा स्वतःवर, माझ्या रागावर कंट्रोल राहिला नाही आणि मग हे सगळं घडलं. हे घडायला नकोच होतं, कारण त्याने फक्त मैथिलीच नाही तर घरातले सगळेजण दुखावलेत. दादा तर माझं तोंडही पाहत नाही. मी एकटा पडलोय मामा. तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज असं परक्यासारखं बोलू नका. राघवने मग त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. मामांना राघव लेकासारखाच होता. त्याचे अश्रू त्यांच्या हातावर पडले तेव्हा तेही गदगदले. त्याच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, एका अर्थी तुझंही बरोबर आहे. पुढचे धोके लक्षात घेता असं वाटतंय की मैथिलीने असं नको करायला हवं होतं. पण अरे पोर नाजूक आहे रे माझी. पुढच्या वेळेस असं व्हायला नको हं, जरा जपून. बरं मग आता तिला मी नेऊ ना घरी, भाई मामांनी विचारलं. नाही मामा, आता तिला कुठेही घेऊन जाऊ नका, कारण आमचं भांडण अजून मिटलेलं नाही. ते मला लवकरात लवकर मिटवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता परीक्षा जवळ आली आहे. ती आत्ताच निघून गेली तर मग बराच अभ्यास बुडेल आणि मग कदाचित हे वर्षही फुकट जाईल. परीक्षा झाली ना की मी स्वतः तिला 1-2 महिन्यासाठी गावी सोडून जाईन. मग तर झालं. मामा, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला वाटतो तेवढा वाईट नाही हो मी. मैथिलीची मला देखील तेवढीच काळजी आहे. रागाने घडलं काही, पण आता पुन्हा घडणार नाही. मग भाई मामांनी राघवचे खांदे थोपटले. बरं मग निघू मी आता. आई दादांचाही निरोप घेतो, असं म्हणत भाई मामा उठले. ते दादा बाहेर आले. बहिणी, दादा, मगाशी चुकून माकून जास्त बोलून गेलो असेल तर माफ करा. काय करणार, लेकीच्या बापाचं हृदय आहे. पण आता सगळे गैरसमज किलमिश निघून गेलेत. दादासाहेब, लेक तुम्हाला दिली हो. तुमच्या लेकीला कसं सांभाळायचं आणि कसं सावरायचं ते तुम्ही पाहून घ्या. मी निघतो आता. भाई मामा एवढं बोलेपर्यंत मैथिली तयार होऊन बॅग घेऊन बाहेर आली. राघवला पाहताच तिचा संताप झाला. चला बाबा, मला क्षणभरसुद्धा इथे राहायचं नाही आता, ती म्हणाली. मैथिली, तू कुठेही जात नाही आहेस. बॅग घेऊन आत जा, राघव म्हणाला. बाबा यांना सांगा आता यांचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. मला यांच्याशी मुळी बोलायचंच नाही आहे. चला बाबा, उशीर होतोय आपल्याला, मैथिली म्हणाली. भाई मामाने मग मन घट्ट केलं. मैथिलीला समजावत ते म्हणाले, नाही बाळा, यावेळेस तू माझ्याबरोबर येऊ नकोस. असं रागावून घर सोडून मुलींनी माहेरी येऊ नये. शिवाय तुझ्या परीक्षा पण आहेत ना. परीक्षा झाली की मग सावकाशीने ये. सध्या मी निघतो. ते ऐकताच मैथिलीच्या हातातली बॅग खडकन खाली पडली
आणि पुन्हा एकदा असहाय्य वाटून तिचे डोळे पाण्याने डबडबले. भिंतीला टेकून ती तशीच उभी राहिली. भाई मामा, मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडतो. तुम्ही गाडीपाशी थांबा, मी चावी घेऊन येतो, राघव मामांना म्हणाला. दादा आणि अनुआईंचा निरोप घेऊन भाई मामा लेकीचं दुःख मागे ठेवून जड पावलांनी बाहेर पडले. राघवने की स्टँडला लावलेली गाडीची चावी घेतली. बाहेर पडताना तो मैथिलीला म्हणाला, मैथिली, मामांना सोडून मी परत येतोय. तू तयारी करून राहा. आपल्याला सोनाराकडे जायचंय. त्याचं ते बोलणं ऐकून मैथिली रागाने थरथरत राहिली. प्रकरण 77. आई दादांची समजूत. भाई मामांना सोडून राघव घरी परत आला तेव्हा अनुआई आणि दादा दोघेही बाहेर सोफ्यावर बसले होते. बिचारी तेजू किचनमध्ये काहीतरी काम करत होती आणि मनू तिला मदत करत होती. मैथिली अजूनही रूममध्ये तशीच बसून राहिली होती. राघव त्यांच्यासमोर जाऊन बसला. आई दादा, मला बोलायचंय थोडं, तो म्हणाला. अनु, याला सांग मला याच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. मला याचं तोंडही पाहायचं नाही. हा इथे बसणार असेल तर मी उठून जातोच कसा, असं म्हणत दादा उठू लागले. तेवढ्यात राघवने बळेबळेच त्यांना खाली बसवलं. प्लीज दादा, एकदा ऐकून तरी घ्या. असं उठून जाऊ नका, राघव म्हणाला. काय ऐकून घ्यायचं आम्ही तुझं? तू कधी ऐकतोस आमचं? तुला किती वेळा सांगितलं होतं स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव. त्या बिचाऱ्या पोरीला गुरासारखं मारताना तुला काहीच वाटलं नाही? नालायक कुठला. असं वाटतं की त्या बेल्टने तुलाही चांगलं फोडून काढावं, म्हणजे मग तुला तिच्या वेदना कळतील, दादा रागाने म्हणाले. राघव तरी शांतच होता. दादा, माझं चुकलं, क्षमा करा, तो म्हणाला. अरे राघव, मैथिली अजून लहान आहे, अल्लड आहे. तू तर मोठा आहेस ना, समजूतदार आहेस. अख्खं जग पाहिलेस की तू. तिच्याशी वागताना बोलताना जरा जपून घ्यावं, हे तुला कळत नाही का रे? अनुआई पण वैतागत म्हणाल्या. आई, खरं सांगू का, जग पाहिलंय म्हणून भीती वाटते ग. कल्याणीचा नवरा कसा आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याची संगत वाईट आहे. आज कल्याणीमार्फत कदाचित कॉलेजपर्यंत आला तो, उद्या आपल्या घरपर्यंत येईल. घरात माझ्या 2 लहान बहिणी आहेत. त्यांच्या सेफ्टीचा विचार करायला नको का गं? मैथिलीने ही गोष्ट मला सांगितली असती तर कोणत्या तरी पद्धतीने मी ते पैसे पोहोचते केलेच असते. कल्याणीसुद्धा माझी बहीणच आहे, भाऊ आहे मी तिचा मोठा. पण एक प्रश्न सोडवता सोडवता आणखीन 4 प्रश्न उभे राहायला नकोत. घरच्या लेकी मुलींपर्यंत ते प्रश्न आले ना की निस्तारता फार कठीण होऊन जातं गं. म्हणून घाबरलो मी. मैथिली अवखळ आहे, अल्लड आहे, हे मी जाणतो. पण गोष्टी तिला समजावून समजतच नाहीत. हे सुद्धा मी कितीतरी वेळा अनुभवलं आहे. एखादी गोष्ट तेजूला सांगितली तर ती ऐकेल, पण मैथिलीला मात्र कोणत्याही गोष्टींचा सिरियसनेस नाही. सगळ्या गोष्टी ग्रांटेड घ्यायची तिला जणू सवयच झाली आहे. मी चुकलो त्याची तुम्ही मला शिक्षा द्या, पण तिच्या चुकीच्या वागण्याला ती अवखळ आहे, अल्लड आहे, लहान आहे म्हणून उगीच समर्थन करू नका. कारण त्याने आणखीन काही प्रॉब्लेम्स उभे राहिले तर मग ते सगळ्यांसाठी जड जाणार आहे. राघव बोलत होता ते अगदी काही खोटं नव्हतं. त्याचं बोलणं ऐकून दादा पण मग विचारात पडले. दादा, माफ करा ना प्लीज, त्याने हात जोडले. ठीक आहे, पण पुढच्या वेळेसपासून असं वागू नकोस हां, दादा म्हणाले. बरं, आता काय ठरवलं आहे? कुठल्या सोनाराकडे जाताय तुम्ही? अनुआईंनी विचारलं. ज्या सोनाराकडे तिने ती अंगठी गहाण टाकली होती त्या सोनाराकडे. ती आमच्या साखरपुड्याची अंगठी आहे. आमच्यासाठी, निदान माझ्यासाठी तरी ती खूप महत्त्वाची आहे. ती सोडवून आणायला हवी, तीही लगेचच, राघव म्हणाला. हो बरोबर आहे, लगेच निघा तुम्ही. पण मैथिलीला कसं समजावशील आता? अनुआईंनी विचारलं. पाहतो मी. बऱ्या बोलाने समजली तर ठीक, नाहीतर? राघव पुन्हा मूळ पदावर आला. नाहीतर काय राघव? दादांनी रागाने विचारलं. काही नाही दादा, बऱ्या बोलाने समजली नाही तर पुन्हा बऱ्या बोलानेच समजावेन. तिला समजेपर्यंत फक्त आणि फक्त बऱ्या बोलानेच समजावत राहीन. हा जन्म कमी पडला तर पुढच्या जन्मापर्यंत पण बऱ्या बोलानेच समजावेन. मग तर झालं. त्याच्या त्या बोलण्यावर अनुआई आणि दादांना किंचितचं हसूच आलं. कारण 78. मैथिलीशी बोलणं. राघव रूममध्ये आला आणि पाहतो तर काय, मैथिली तोंडावर चादर घेऊन चक्क पडून राहिली होती. शांत राहावं म्हणून त्याने दीर्घ श्वास घेतला. मैथिली, ए मैथिली, त्याने जरा प्रेमानेच नाव उच्चारलं. पण मैथिली काही बोलली नाही. ती शांत पडूनच राहिली. तिच्या बाजूला बसत राघवने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला. तिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. उठ ना, चल, सोनाराकडे जाऊया आणि अंगठी घेऊन येऊया. त्याचा हात झिडकारत मैथिली म्हणाली. मला नाही यायचं तुझ्याबरोबर. राघवच्या एक एक पेशी आता रागाने वळवळू लागल्या होत्या. आता दीर्घ श्वास घेऊन सुद्धा काही उपयोग होत नव्हता. पण तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत तो म्हणाला. ठीक आहे, माझ्याबरोबर यायचं नसेल तर एकटी जा आणि आत्ताच्या आत्ता ती अंगठी सोडवून घेऊन ये जा पाहू.
पुढच्या अर्ध्या तासात ती अंगठी तुझ्या बोटात दिसली पाहिजे, चालेल? त्याने विचारलं. मैथिलीने चादर अधिकच तोंडावर आवळली. बोलली मात्र काही नाही. हे बघ, मी 3 म्हणेपर्यंत तू उठली नाहीस ना, तर मी काय करेन माझं मलाही माहीत नाही. असं म्हणून त्याने आकडे म्हणायला सुरुवात केली. 1, 2, 2.25, 2.5, 3. तरीही मैथिली उठली नाही. तिच्या या हट्टीपणाचा त्याला खूप राग येत होता. पण कसं बसं करून त्याने स्वतःला कंट्रोल केलं होतं. 3 म्हटल्यानंतरही राघवने अजून कोणतीच ॲक्शन घेतली नाही याचं मैथिलीला जरा आश्चर्यच वाटलं. तोंडावरची चादर हळूवार बाजूला करून तो नक्की काय करतोय हे ती पाहू लागली. तो उठला होता आणि त्याने खुंटीवरचा बेल्ट काढला. मैथिली खूप घाबरली. ती चटकन उठून बसली आणि प्रोटेक्शनसाठी आपल्यासमोर उशी धरली. घाबरू नकोस, काही करत नाही आहे मी. तो बेल्ट फक्त बाजूला ठेवतोय. आणि थांब, पुन्हा झोपू नकोस, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तिच्या हातातली उशी बाजूला ठेवत तो तिच्याजवळ जाऊन बसला. पण मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तिचा आवाज रडवेला झाला होता. का? त्याने विचारलं. विचारायला तुला काहीच वाटत नाही? मला नाही आवडत तू. मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तुझ्यासोबत राहायचं देखील नाही मला. बाबा मला चांगलं घेऊन जात होते. तू त्यांनाही फितूर केलंस. फितुऱ्या कुठला? जा पाहू तू इथून, ती म्हणाली. एक तर मराठी भाषेत फितुऱ्या असा कोणताही शब्द नाही. तेव्हा तुझी ही उपाधी मी मनाला लावून घेत नाही. आणि जाईन मी, पण आधी माझ्याबरोबर त्या सोनाराकडे चल. आपण अंगठी सोडवून आणूया. तुला कळत कसं नाही? आपल्या साखरपुड्याची अंगठी आहे ती. आपल्या दोघांसाठी सुद्धा ती अंगठी किती अनमोल आहे. तो म्हणाला. नाही आहे माझ्यासाठी ती अंगठी अनमोल बिनमोल काही. कारण मी तुझी कुणी लागत नाही, तूही माझा कुणी लागत नाहीस. आणि तू मला मुळी नकोच आहेस. म्हणून मला ती अंगठीसुद्धा नको आहे. तिचा तो राग आणि तिचे ते उद्गार राघवला चांगलेच झोंबले. हे सगळं मनापासून बोलतेस तू? खरंच तुला ती अंगठी नको? खरंच मी नको आहे तुला? त्याने विचारलं. हो हो, खरंच नको आहेस तू मला. आपण एकमेकांबरोबर कधीही सुखी राहू शकत नाही. कसं कळत नाही तुला? तुझं मला माहीत नाही. मी तरी तुझ्याबरोबर सुखी राहू शकत नाही. रागाने मैथिली बोलून गेली. बरं ठीक आहे, मग आपण वेगळंच होऊया. मी तुला तुझ्या घरी सोडून येतो. पण त्यानंतर पुन्हा कधीही या घरी यायचं नाही. या घराशी, घरच्यांशी आणि माझ्याशी सुद्धा तुझा काडीचाही संबंध नसेल. चल उठ, तो म्हणाला. मला फक्त तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही. बाकी घरातले सगळे माझे आहेत ना? हे बोलताना तिचा आवाज नरम झाला. आणि असंही बाबांना तर तू फितूर करून ठेवलंच आहेस. म्हणजे मी तिथे जायचं, ते मला घरात घेणार नाहीत आणि मग पुन्हा तू मला इथे परत घेऊन येणार, असाच प्लॅन आहे ना तुझा? तिने विचारलं. हे बघ मैथिली, माझा कोणताही प्लॅन नाही गं. पण तू म्हणतेस तेही खरं आहे. माझ्यासाठी तू इतरांशी संबंध का तोडावेस? एक वेळ आई दादा माझ्याशी संबंध तोडतील, पण तुला या घरातून जाऊ देणार नाहीत. ठीक आहे, मग आपण एक डील करूया. माहेरी तुला जायचं नाही, माझ्याबरोबर तुला राहायचं नाही. मग तू शिक्षण पूर्ण कर, कुठेतरी नोकरी कर, स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि तू हे घर सोडून जाऊ नकोस. रिझल्ट लागला, तू फर्स्ट क्लासने पास झालीस की हे घर सोडून मी जाईन आणि तुला आपल्या नात्यातून मोकळंसुद्धा करीन. वचन देतो मी तुला. मैथिली मग कल्पना करू लागली. हा खडूस घरात नसेल तर या घराचा स्वर्ग होईल. वाह वाह. आणि त्याच्या त्रासातून पण सुटका. पण काहीतरी आठवून ती म्हणाली. पण घर सोडून तू जाणार कुठे? राहणार कुठे? तिने विचारलं. ते माझं मी बघून घेईन. त्याची तुला कशाला चिंता? तुला ही डील मान्य आहे का नाही तेवढं सांग, त्याने विचारलं. मान्य आहे, पण तू तुझे शब्द नंतर फिरवणार तर नाहीस ना? तिने काळजीने विचारलं. त्याने मग समोरचा कागद घेतला. त्याच्यावर 2 ओळी खरडल्या. मैथिलीचा रिझल्ट लागल्यानंतर मी या घरातून निघून जाईन आणि आमच्या पती पत्नीच्या नात्यातून तिला कायमचं मोकळं करेन. आणि त्याने खाली सही केली. हा पेपर तुझ्याकडे ठेव. आता झालं का समाधान? त्याने विचारलं. ती आनंदाने पेपर घेणार तेवढ्यात तो म्हणाला. पण आत्ता आधी माझ्याबरोबर यायचं. ती अंगठी सोडवून आणायची. मग ती अंगठी घरी आली की ती बोटात घालायची की डस्टबिनमध्ये फेकून द्यायची ते ठरवायला तू मोकळी आहेसच. मी बाहेर वाट पाहतोय, पटकन तयार होऊन ये, असं म्हणून राघव निघून गेला. आत्ता कुठे काहीतरी मैथिलीच्या मनासारखं घडत होतं. पण आता आपण जे वागलो, जे बोललो, त्या सगळ्याचा परिणाम काय होईल याचा विचार तिच्या मनात येत नव्हता. तो करायचा तिची इच्छाही नव्हती. सध्या ती तयार झाली आणि बाहेर आली. काय ग, राघव बरोबर चाललीस ना? अनुआईंनी विचारलं. तिनं फक्त मानेनं हो असं सांगितलं आणि ती पुढे निघून गेली. प्रकरण 79. शेराला 150. मैथिलीने ते सोनाराचं दुकान दाखवलं. दोघं दुकानात शिरले. मैथिलीने पावती दाखवली. राघवने सगळी अमाऊंट चुकती केली आणि अंगठी सोडवून घेतली. गाडीत बसताना ती अंगठी त्याने तिच्याकडे दिली.
ती पटकन म्हणाली, तुझ्याकडेच ठेव, मी काय करू त्याचं? ही अंगठी साखरपुड्याला मी तुला घातली होती, ती तुझी आहे. त्या अंगठीचं आता काय करायचं ते तू ठरव. त्याने तिचा हात पुढे धरला आणि तिच्या हातावर ती अंगठी ठेवून दिली. मैथिलीने ती काही बोटात घातली नाही, पर्समध्ये तशीच ढकलून दिली. राघव ते पाहत होता. त्याला वाईट वाटलं, पण बोलला काहीच नाही. अर्ध्या रस्त्यावर त्याने विचारलं, पावभाजी खाणार? सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीस तू, तो म्हणाला. अरे खाल्लंय की, सकाळपासून भरपूर खाल्लंय. मार खाल्लाय, बोलणी खाल्ली आहेत आणि थोडी जागा शिल्लक राहिली ना म्हणून उपदेशाचे डोस पण पाजलेस की तू. त्यानेच पोट आणि मन तुडुंब भरलंय माझं, ती म्हणाली. तिचं ते जळजळीत बोलणं राघवच्या मनाला लागलं होतं, पण तिचा राग तो समजू शकत होता. सॉरी बाबा, आता तेच धरून बसणार आहेस का तू? खाऊन घे ना प्लीज, ऐक ना, नको ना असं करूस प्लीज. तो विनवणी करत राहिला. बरं ठीक आहे, एवढी विनवणी करतोयस तर चल. त्याने गाडी हॉटेलसमोर थांबवली आणि तिच्यासाठी पावभाजी मागवली. तिला कडकडून भूक लागली होती. इकडचं तिकडचं न पाहता मग तिने भराभर 4-5 घास खाल्ले. मग तिचा जीव कुठे शांत झाला. खरं तर सकाळपासून राघवसुद्धा उपाशी होता, पण मैथिली समाधानाने जेवते हे पाहून त्याचं पोट भरलं होतं. तुझ्यासाठी पावभाजी मागवली नाहीस? तिने काही वेळाने विचारलं. मला नको आहे, तो म्हणाला. हां, म्हणजे घरी जाऊन सांगायला तू मोकळा. बघा बघा, हिला काही सिरियसनेस नाही. मस्तपैकी पावभाजी हादडून आली आहे आणि सगळ्यांना वाटणार. बिचारा नवरा उपाशी आणि बायको मात्र भरपेट खाऊन आली. खा गुपचूप. तो नको म्हणत राहिला. तिने मात्र पावभाजीचा एक घास जबरदस्तीने त्याच्या तोंडात भरवला. रागात का होईना आपला नवरा म्हणून उल्लेख केला त्याचं राघवला थोडं बरं वाटलं. आजपर्यंत त्याच्याबरोबर अशा अरेरावीच्या भाषेत बोलणारी ही पहिलीच होती. शेराला 1.25 शेर नाही, चांगलीच 1.5 शेर मिळाली होती. प्रकरण 80 अंगठी घातली. राघव आणि मैथिली घरी परत आले तेव्हा मैथिली मगासपेक्षा जरा नॉर्मल वाटली. आल्या आल्या तिने अनुआईंना एक गोड स्माईल पण दिली. अनुआईंनी तिला जवळ घेतलं. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मिळाली का अंगठी? तिच्या बोटाकडे पाहत अनुआईंनी विचारलं. हो आई, मैथिली म्हणाली. घाल की मग, कुठे ठेवली आहेस? अनुआईंनी विचारलं. काय रे राघव, तुझ्याकडे आहे का अंगठी? दादांनी विचारलं. आहे तिच्याकडेच, राघव म्हणाला. तिने पर्समधली अंगठी अनुआईंना दाखवली. राघव, असा इथे ये आणि ही अंगठी तिच्या बोटात घाल पाहू, अनुआई म्हणाल्या. असू दे आई, तिच्या मनात असेल तर घालेल, नाहीतर राहू दे तशीच. राघव पण रागाने म्हणाला. असं वेड्यासारखं काय बोलतोस? तुमच्या साखरपुड्याची अंगठी आहे की नाही ती? आणि तिच्या मनात नसायला काय झालं? घाल गुपचूप. आई एवढं बोलत होती तरी राघव अजिबात हलत नव्हता. राघव, आई काय बोलते कळत नाही तुला? तिला सॉरी म्हणायचं आणि तिच्या बोटात अंगठी घालायची गुपचूप, दादा म्हणाले. दादा, मी ऑलरेडी सॉरी बोललो आहे तिला. अंगठी तिला हवी असेल तर ती घालेल, मी कशाला घालायला हवी, तो म्हणाला. इतका वेळ बिनकामाचा वाद घातलेला चालला तुला, पण अंगठी घातलेली चालणार नाही होय? तुलाही आजकाल प्रेमाची भाषा समजेनाशी झाली असं वाटतंय मला, तिखट शब्दात दादा म्हणाले. दादा, माझ्या मागे का लागलाय तुम्ही? तिला विचारा ना, तिला चालणार आहे का, राघव म्हणाला. दादा आता जाम भडकले आहेत हे समजून पटकन मैथिली बोलून गेली. मला न चालायला काय झालं दादा? मी तर गाडीत बसल्यापासून अगदी मगासपासून त्यांच्या मागे लागले की बोठात अंगठी घाला म्हणून, पण रागापुढे आणि इगो पुढे बायकोची कुठली किंमत? मैथिली आव आणून बोलत होती. राघव आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. कॉलेजपेक्षा ॲक्टिंग स्कूलमध्ये घालायला हवं होतं तुला, तो म्हणाला. त्याने खसकन तिचा हात ओढला. हळू हळू राघव, आता थोड्या वेळापूर्वी काहीतरी घडलं होतं ना, इतक्या लवकर विसरलास तू, दादानी आठवण करून दिली. त्याने मग जमेल तेवढ्या नरमाईने अंगठी तिच्या बोटात घातली. सॉरी म्हणाला नाहीस, दादाने विचारलं. मगाशी म्हटलं होतं ना दादा, पुन्हा पुन्हा काय, वैतागत राघव म्हणाला. पुन्हा पुन्हा पाण उतारा करताना जीभ जड होत नाही तुझी? मग दुसऱ्यांदा बायकोला सॉरी म्हटलं तर जिभेचे तुकडे पडणार आहेत का, दादाने विचारलं. मग विषय न वाढवता राघव म्हणाला. सॉरी. पावभाजीने तर पोट भरलं होतं, पण राघव दादांकडून जे कडू शब्द बोलणी ऐकून घेत होता ना, ते सगळे शब्द ऐकून बडीशेप चघळल्याची तृप्ती मैथिलीला मिळत होती. दादा पुढे म्हणाले. आणि नवरा बायको एकमेकांना काय म्हणतात तेही म्हणून टाका आता पटकन. काय, राघवने आश्चर्याने विचारलं. आता तेही आम्हीच सांगायचं, अनुआई खट्याळपणे म्हणाल्या. आय लव्ह यू रे म्हणा पटकन एकमेकांना. दादा, काहीतरीच काय, राघव म्हणाला. मैथिली लाजून आत पळाली होती आणि राघव देखील तिच्या मागोमाग रूममध्ये आला होता. राघव आणि मैथिलीचं नातं वेगळ्या आणि विचित्र वळणावरून चाललंय. सूर जुळत आहेत असं वाटत असताना नातं ताणलं जातंय आणि आता तुटेल की काय असं वाटत असताना पुन्हा विणलं जातंय.
पण लवकरच एका टप्प्यावर येऊन ते दोघे स्थिरावणार आहेत, एकमेकांच्या सोबतीने की एकमेकांशिवाय. कारण लवकरच अनामिकाची पुन्हा एंट्री होते. नवीन वळणासाठी पुढचे भाग नक्की ऐका. धन्यवाद.